म्हणून विरोधी पक्षाचा पेच मला वाटतं या अधिवेशनात कायम राहील. रामदास कदमावर देखील संजय राऊतांनी टीका केली आहे. सत्ता आहे म्हणून त्यांची फटफट सुरू आहे. परंतु एक दिवस रामदास कदमांना मातोश्रीच्याच दारावर यावं लागेल हा माझा दावा आहे. आता एकीकडे म्हणतात मातोश्रीचे दार बंडखोराला बंद आहेत, गद्दाराला बंद आहेत. दुसरीकडे म्हणतात की मातोश्रीच्या दारावर यावं लागेल. नेमकं तुमची भूमिका काय एकदा कळवू तर द्या. रामदास कदमांचा मुलगा आज गृहराज्यमंत्री आहे, एक पोल्युशन कंट्रोल बोर्डावर आहे आणि सत्तेमध्ये ते सर्व सहभागी आहेत. तुमच्याकडे याचं काय कारण आहे त्यांना? आणि ते रामदास कदम आहेत, त्यांनी घेतलेला निर्णय त्यांना चांगल्या प्रकारे त्याची जाण आहे. म्हणून तुमच्याकडे येण्याचा त्यांचा प्रश्नच नाही आहे. हे फक्त त्यांच्या पक्षातले काही लोक जे काही बाहेर चाललेत त्यांना अडवण्यासाठी नवीन वातावरण काहीतरी समीकरण तयार करण्याच्या भानगडीत ते पडतायत. परंतु असं काही होणार नाही. उबाठाला लागलेली गळती ही आता थांबणार नाहीच. राऊत असं म्हणतात कोकाटेंना सरकारकडून वाचवलं जात आहे आणि दुसरीकडे गृहमंत्र्यांचं जे वक्तव्य केलं त्यावर ती पण त्यांनी गंभीर टीका केली आहे. हे बघा, कोकाटेला वाचवण्याचा काही प्रश्न येत नाही आहे. कोर्टाने एक शिक्षा दिली, त्यांनी अपीलमध्ये गेले. अपील केल्यानंतर त्यांना तिथं दिलासा मिळालेला आहे. आता हेच संजय राऊत जेलमध्ये होते 3 महिने, त्यांना बेल मिळाली, बेलवर आज ते बाहेर आहेत. याचा अर्थ आम्ही त्यांना वाचवलंय का? कोर्टाचा जो काही निर्णय असतो तो सर्वांना सारखा असतो, सर्वांना मान्य करावा लागतो. राज्यघटना मानतो ना आपण. राज्यघटनेच्या विरोधात कसं जाता येईल तुम्हाला? मग बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली घटना ही पायदळी तुडवल्यासारखं होणार नाही का? म्हणून असं बेताल वक्तव्य करण्यापेक्षा स्वतः बेलवर आहात याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे. रोहित पवारांनी जे म्हटलं होतं ना की कौतुक केलं होतं फडणवीसांचं, तर त्यांनी असं त्यात वाक्य म्हटलंय की एकनाथ शिंदेच्या कार्यकाळातील घोटाळे फडणवीस बाहेर काढणार असतील तर स्वागत. एकनाथ शिंदे साहेबांच्या काळामध्ये झालेले घोटाळे जर तुम्हाला वाटत असतील तर तुम्ही